आपल्या समोर लहान मुलगी निशा महाजन 2 शब्द बोलते। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव ईशानी भूषण महाजन आहे। आज 11 एप्रिल आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत आहोत। महात्मा गांधीजींच्या आधी आपल्या देशाला एक महान समाज सुधारक जन्माला आले, ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। यांच्या काळात भारत देश खूप अंधविश्वासी होते। अशा वेळेस आपल्या देशाला फुलेंनी एक महिला शिक्षिका दिली, ती म्हणजे सावित्रीबाई फुले। डॉक्टर भीमराव आंबेडकर सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले प्रेरणास्थान मानत होते। त्यांनी आपलं पूर्ण जीवन दलितांसाठी व समाज सुधारण्यासाठी दिले। महात्मा ज्योतिबा फुले आपल्या मित्राच्या लग्नाला गेले, त्यावेळेस ते खालच्या जातीचे होते म्हणून त्यांना खूप अपमानित करण्यात आले। फुलेंनी त्याच वेळेस ठरवले की स्त्रियांचा व खालच्या जातीच्या लोकांचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही। दादांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक पुस्तक लिहिली, गुलामगिरी। सर्वांना एकदा तरी ती वाचायला हवी। आज मी तुमच्या समोर बोलायला उभी आहे ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच। दादांनो, महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाद्वारे लोकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आपले सर्व आयुष्य या महाराष्ट्रासाठी दिले, असे आपले महात्मा ज्योतिबा फुले। आज मी तुमच्या समोर बोलायला उभी आहे ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच। आपले विधानसभेचे आमदार सीमाताई हिरेपासून ते इंदिरा गांधी पर्यंत या महिला ज्या आज आपल्या पायावर उभ्या आहेत ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच। बंदुकीच्या जोरावर आणि हटरच्या मारावर माणसाला वाघासारखं शिकवणारा मी अनेक माणसं भेटली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हटरच्या माराशिवाय शिक्षणाच्या जोरावर माणसाला वाघासारखे शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे आपले महात्मा ज्योतिबा फुले। एका बाजूला इंग्रजांची हुकूमत आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेने कूचने जातीभेदाने भारताला झपाटले। दादांनो, महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाद्वारे लोकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आपले सर्व आयुष्य या महाराष्ट्रासाठी असे आपले महात्मा ज्योतिबा। मी स्वतःला भाग्यवान समजते की माझा जन्म या ज्योतिबा फुले यांच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला। आज मी तुमच्या समोर बोलायला उभी आहे ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेमुळे। इतिहासाचा अभ्यास करून चालणार नाही, इतिहास घडवणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले, ते म्हणजे इतिहास होय। आणि एक काळ असा होता, त्या काळात महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा हा समाज, त्या समाजासमोर एक वाघिणीसारखी उभी राहून असंख्य यातना सहन करून आणि तुमच्या आमच्यासाठी आयुष्यभर लढल्या। आणि माझ्यासारख्या मुलीला तुमच्या समोर बोलण्याची मी ताकद शिक्षणाद्वारे दिली, तीच रणरागिणी म्हणजे सावित्रीबाई फुले। आपल्या विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरेपासून इंदिरा गांधीपर्यंत या महिला ज्या आज आपल्या पायावर उभ्या आहेत ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। शेवटी जाता जाता मी एवढं सांगू इच्छित आहे, झाली होती सामान्यांना जगण्याची क्रांती, झाली होती सामान्यांना जगण्याची क्रांती। शिक्षणाचे सांगून महत्व ज्योतिबांनी केली समजतात, शिक्षणाचे सांगून महत्व ज्योतिबांनी केली समजतात। जय ज्योती, जय क्रांती। धन्यवाद।